शेवटचा प्रमेय काय बघा या धड्याचा, या 3.4 साठीचा शेवटचा प्रमेय काय, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदू पाशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील. आता काय करणार आपण, ही एक रेषा आहे, आता दोन बिंदू घेतले इथं, कळलं. रेषेचे दोन बिंदू घेतले, नाव काय देऊया, ए बी, कळलं. रेषेचे दोन भिन्न बिंदू घेतले ए बी, आणि रेषेच्या एकाच बाजूला आणखी दोन भिन्न बिंदू, त्यामुळे रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदू पासून एकाच बाजूला एक दोन बिंदू ओके नाही, एकरूप कोण निश्चित करत असतील तर, म्हणजे आता कशी कोण तयार बघा, हे असं जोडले, हे जोडले, हे जोडले आणि ओके नाही. आता रेषेचे दोन भिन्न बिंदू कोणते, ए बी, रेषेच्या एकाच बाजूला असणारे दोन बिंदू कोणते, सी डी. मग एक इथं जर कोण एकरूप तयार झाला म्हणजे कोण ए सी बी आणि कोण ए डी बी हे जर एकरूप असतील तर ते चारही शिरोबिंदू काय असतात, एकाच वर्तुळावर असतात. काय असतात, आता चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात असं म्हणायला, याचा अर्थ चारही शिरोबिंदू काय कशाचे असतील, मग चक्री चौकोनाचे असतील. ओके नाही. चक्री चौकोनाची व्याख्या काय, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील त्या चौकोनाला काय म्हणायचं. इथं काय म्हणते ना, जर हे कोण एकरूप असतील ते चारही शिरोबिंदू, चारही बिंदू काय असतील, एकाच वर्तुळावर असतील, म्हणजे याचा अर्थ चारही शिरोबिंदू कशाचे असतील, चक्री चौकोनाचे असतील. कशाचे असतील, समजा तुम्ही असं जोडलो असं तर कोणता चौकोन तयार झाला, ए सी डी बी हा काय आहे, चक्री चौकोन. काय आहे, चक्री चौकोन. कळलं. ओके नाही. मग कोण एकरूप असेल तर चौकोन कसा असतो, चक्रीय असतो. कळलं. मग आता उलट, जर चक्रीय कोण असेल तर हे कोण काय असतील, हे कोण आणि हे कोण बी काय असतील, एकरूप असतील, आणि हे कोण बी काय असतील, एकरूप असतील. कळलं. इतर कोण एकरूप असेल, कोणता, सी ए डी. कळलं. कारण या रेषेचे, आता मला सांगा, या रेषेचे बिंदू असतील, या रेषेचे दोन बिंदू ते एकरूप कोण तयार करतील ना. ओके नाही. कोण्याही रेषेचे दोन भिन्न बिंदू एकाच बाजूला एकरूप कोण तयार करत असतील तर ते चौकोन कोणता असतो, चक्रीय असतो. आणि जर हे चौकोन चक्रीय असेल तर मग हे शिरोबिंदू हे कोण काय, इथले बिंदूचे कोण काय असतील, एकरूप असतील. कळलं सगळं. ओके नाही. नेम कळला मग सगळ्याला. म्हणजे कोणते कोणते कोण, कोण कोण ए सी बी, कोण ए सी बी, एकरूप कोण ए डी बी, एकरूप कोण कोणता, असं असेल तर बिंदू ए बी सी डी हे एकाच वर्तुळावर असतील. काय असतील, एकाच वर्तुळावर असतील, एकाच वर्तुळावर असतील. कळलं का. ओके नाही. एकाच वर्तुळावर असतील. समजलं. म्हणजे याचा अर्थ एकाच वर्तुळावर असतील म्हणजे कळलं का. मग चौकोन ए बी सी डी तयार झाला, कोणता राहील मग, चक्रीय चौकोन. कोणता चौकोन राहील, चक्रीय चौकोन असेल. आता उदाहरण कसं मी तुम्हाला हे सांगतो, हे असे कोण तयार झाले, हा चक्रीय चौकोन आहे, हा काय चक्रीय चौकोन आहे. इथं अशी कोण तयार झाली, ए बी सी डी हा काय चक्रीय चौकोन आहे समजा. कळलं. मग आता या रेषेचे दोन भिन्न बिंदू भेटले, कोणत्या, ए बी रेषेचे दोन भिन्न बिंदू. बरोबर. आता मी हे पुसून टाकलो थोड्या वेळासाठी. करेक्ट. मग हे चक्रीय चौकोन असेल, हे कोण काय असतील, एकरूप असतील. या दोन, या रेषेचे भिन्न बिंदू इथे कोण तयार करायला, कारण चक्रीय चौकोनाचे बिंदू असत बघा, चक्रीय चौकोनाचे बिंदू असत हे कोण काय असतील, एकरूप असतील. कळलं. आणि हे कोण एकरूप असतील, हे चारही बिंदू कशाचे असतील, चक्रीय चौकोन. आता मी म्हणलो हे चक्रीय चौकोनाचे बिंदू आहेत. काय, चक्रीय चौकोनाचे बिंदू आहेत ते एकरूप कोण काय असतील, एकरूप असतील. आणि कोण एकरूप असतील तर काय असेल, चक्रीय चौकोन असेल. चौकोन कोणता असेल, मग इथं पुसून टाकलं मी. मग हे कोण आणि हे कोण एकरूप राहील की नाही, हो की नाही. कधी राहील, हे चक्रीय चौकोन असेल. आता मी आणखी हे तसंच ठेवलं, आता हे पुसून टाकलं, हे कोण एकरूप असतील की नाही, नाही कळलं सगळ्याला. ओके. म्हणून हे आपल्याला याचा उपयोग होणार आहे. समजलं. उदाहरण सोडताना 3.4 घेऊन घ्या.
आता आपल्याला काय सराव संच 3.4. आता 3.4 सराव संच परीक्षेच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न बी काय इम्पॉर्टंट आहे. आकृतीमध्ये पहिला प्रश्न काय मग आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. तर कोण AOB कळलं कोण AOB कोण AOB 2 नंबर काय कोण ACB आणि 3 कंस AB आणि 4 नंबरला काय कंस ACB ची मापे काढायचं. कळलं. आणि दिलेले एकही माप नाही आपल्याला. दिलेले एकही माप आहे का दिलेले एकही माप नाही तरी आपल्याला कितीचं माप काढायचं आहे 4 जणांचं माप काढायचं आहे. 4 जणांचं माप म्हणजे बघा पहिलं सुरुवात कुठून करणार मग एक तरी माप आणायला लागेल ना आपल्याला. मग दिलेलं बघा उत्तरामध्ये काय लिहिणार आपण कोणता त्रिकोण त्रिकोण AOB काय आहे बघा त्रिकोण AOB काय आहे त्रिकोण AOB दिसला ओके नाही. जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या काय त्रिज्या एवढी आहे. करेक्ट आहे. मग मला सांगा त्रिज्या कोणती आहे AO आणि BO त्रिज्या आहेत की नाही. मग AO आणि BO जेवढा आहे तेवढाच काय आपले AB आहे म्हणले की नाही ओके नाही. इथं एक वाक्य दिलं ना जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे AO आणि BO. AO आणि BO ऑलरेडी एकरूप असतात की नाही. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात AO बरोबर काय राहील BO आणि AO आणि BO च्या बरोबर काय आपले AB. मग याचा अर्थ AO बरोबर BO बरोबर AB तिन्ही बाजू एकरूप असतील की नाही ओके नाही. या त्रिकोणाच्या आता हे तिन्ही एक AO BO आणि AB तिन्ही एकाच त्रिकोणाच्या काय आहेत बाजू आहेत. AO BO आणि AB हे तिन्ही एकाच वर्तुळाच्या काय आहेत बाजू आणि एकरूप आहेत. तिन्ही बाजू एकरूप असेल त्रिकोण कोणता असतो मग त्रिकोण AOB हा काय आहे समभुज त्रिकोण असतो. त्रिकोण AOB समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 60 अंश मापाचा. किती अंशाचा समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंश मापाचा असेल हे कोण किती राहील मग आता मापा लागेल आपल्याला एक माप पाहिजे तर मग कोण AOB किती मग तुम्ही सांगा कंस AB किती 60. कंसाच्या मापाची व्याख्या कंसाच्या मापाची व्याख्या काय केंद्रीय कोनाचे माप आणि त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाचे माप काय असते समान असते. कळलं. मग हे 60 ते किती 60 कळलं. मग हे कंस किती झाला होता AB मग कंस कोण ACB चं माप किती राहील या कंसाची निंपट राहते की नाही ओके नाही. आंतरलिखित कोनाचे प्रमेय आंतरलिखित कोनाचा प्रमेय काय आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग कोण ACB ने कंस AB काय केला आंतरखंडित केला. कळलं. मग कोण ACB चं माप कंस AB च्या निंपट राहील की नाही. मग हे 60 दे किती 30. कळलं. कोणकोणते माप भेटले आपल्याला बघा कंस AB काढले काढा म्हणले कंस AB काढले. कळलं ओके नाही. आणि आधी काय करायला सांगले कोण AOB किती म्हणले 60. कोण AOB कसं काढले कळ 60. कोण AOB काढल्याने काय भेटला कंस AB 60 झाला. नंतर काय विचारले 3 नंबरला 1 नंबरला AOB झालं 2 नंबरला ACB कोणता ACB कसं काय कळलं काल आपला नियम होता बघा ते आंतरिक कोनाचा आंतरिक कोनाचे प्रमेय काय होतं ओके नाही. आंतरिक कोनाचे प्रमेय काय होतं या केंद्रीय कोनाचे माप आणि आंतरलिखित कोनाचे माप काय असते समान असते. इथलं निम्मे असते काय असते निम्मे असते. कालचा तिसरा लास्टचा नियम ओके नाही कळलं काय होता नियम केंद्रीय कोनाने बरोबर ओके नाही एखाद्या कंसाने केंद्रीय कोनाने एखाद्या कंसाने केंद्रापाशी केलेल्या अंतरित केलेल्या कोनाचे माप त्याच कंसाने वर्तुळावर अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या काय असते माप याचं माप काय असते निंपट असते. कळलं ओके नाही. मग हे कळलं का सगळ्याला. माझा कोणता राहिला कंस ACB कंस ACB कुठे आहे ACB इथून इथपर्यंत करेक्ट AC हा असा कळलं ओके नाही. मग हे किती आहे 60 मग उरलेला किती राहील 300. कळलं. आता मला सांगा आपण पेन न उचलता बी काय झालं आपले सगळे उत्तर आले
हो की नाही. हे कधी येते आपल्याला उपयोगाचा, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा जायचा, कळलं, कुठं MPSC UPSC CSAT कोणते म्हणजे पुढं कोणत्याही परीक्षा देताना. मला सांगा तुम्हाला आज नियम माहित आहे तर तुम्ही किती सेकंदामध्ये गणित केले? 5 ते 10 सेकंद लागले नाही. प्रत्येक उत्तर काढायला किती सेकंद लागले? सगळं सोडत बसायचं काय तिथं? तिथं आपल्याला सगळं सोडायची गरज नाही. तिथं मग असा प्रश्न येते, मग अशा आकृती येते आपल्याला, काय एक कोण असं विचार, या कोणाचं माप किती, या कोणाचं माप किती, कळलं. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 8वी 9वी 10वी जर परफेक्ट केली तर आपल्याला 100% आहे ना पुढच्या परीक्षेमध्ये काय होते, इझी जाते. समजलं. हे गणित काय फक्त 10वी साठी आहे का? हो की नाही. आता 10वी साठी आपण पूर्ण सोडवणार आहोत, परंतु जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जातात तेव्हा आपल्याला पूर्ण सोडायची गरज आहे का? तिथं आपल्याला ऑप्शन क्लिक करायचा. कळलं का? आता सुरुवात करून करणार सांगा. त्रिकोण आपण पण याच्यापासून आकृतीमध्ये रेख AO व रेख BO या केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या काय आहे? वर्तुळाच्या त्रिज्या आहे. म्हणून रेख AO बरोबर काय रे? रेख BO. ओके नाही. आणि उदाहरणार्थ काय सांगलं? जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. जीवा AB ची लांबी काय? वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ हे AB याच्या बरोबर आहे की नाही. म्हणून रेख AO बरोबर रेख BO बरोबर रेख AB बरोबर रेख काय? AB. मग AO BO AB तिन्ही बाजू काय आहेत? एक रूप. म्हणून त्रिकोण AOB. म्हणून त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. काय? समभुज त्रिकोण आहे. का समभुज त्रिकोण आहे? कारण तिन्ही बाजू काय आहेत? एक रूप आहे. त्रिकोण AOB काय? समभुज त्रिकोण आहे. म्हणून आता काय लिहायचं मग? म्हणून काय लिहायचं? म्हणून कोण AOB किती? मग कोण AOB किती आहोत? 60 अंश. वाटलं तर एक वाक्य लिहायचं. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंश मापाचा असतो. करेक्ट. म्हणून कोण AOB बरोबर किती? 60. कोण AOB किती? 60. माझं या 2 नंबरचा कोणतं उत्तर काढायचं आपल्याला? कंस ACB. कोण कोणता? ACB. कोण ACB घ्यायचा? हो की नाही. कोण ACB बरोबर काय आहे? 1/2 कोण AOB आहे की नाही? 1/2 माप कंस AOB. कळलं? हो की नाही. माप कोण. कळलं? किंवा कोण लिहा. कोण ACB 1/2 कोण AOB. कळलं? कंसात लिहायचं आंतरिक कोनाचे प्रमेय. काय लिहायचं? आंतरिक कोनाचा प्रमेय. सगळं कळलं का? आंतरिक कोनाचा प्रमेय कळलं ना. या कोणाचे माप या कोणाचे केंद्रीय कोणाचे काय असते? निम्मे असते. चालू आहे ना. कोण ACB बरोबर 1/2 AOB चं माप किती आहे? 60 अंश. कोण ACB बरोबर किती? 30 अंश. हे झालं आपल्या दुसऱ्याचं उत्तर. हो की नाही. आणि आपण कशासाठी केले? पहिल्यासाठी. समजलं. आता तिसरा कोण आहे? तिसरं काय? कंस AB. काय?
कंस ए बी बरोबर, आता लक्ष द्या, आंतरलिखित कोणाचा प्रमेय काय? आंतरलिखित कोणाचा प्रमेय असतो आपण काय लिहू शकता डायरेक्ट लिहिण्यापेक्षा असले कोण ए सी बी, कोण कोणता ए सी बी बरोबर 1/2 कंस ए बी. ओके नाही, कोणता काय लिहायचं? आंतरलिखित कोणाचे प्रमेय. कळलं? आंतरलिखित कोणाचे प्रमेय सगळं कळलं? ओके नाही, अंतर्लिखित कोणाचा प्रमेय काय? या कोणाचे माप या कंसाचे काय असते? निम्मे असते. कळलं? माझं इथे याचं माप किती आलं? 30. 30 ठेवा 1/2 ला 1/2. मग कंस ए बी काढायचा आहे नाही, जशास तसा. कळलं? मग कंस ए बी बरोबर 3 ला 30 ला 30 हे दोन इकडे गुणाकार इकडे भागाकार इकडे काढते गुणाकार. मग कंस ए बी बरोबर 60. कंस ए बी किती? 60 अंश. कंस ए बी किती? 60 अंश. दिसत नसेल तर काय करा? इथपर्यंत दिसते हे किती दिसलं म्हणतो सर? कळलं काय? ओके नाही, पुढं काय सांगा? लिहिल्यानंतर सांगायला तुम्ही पूर्ण हे पूर्ण लिहिलं मी तरी पण समजेल नाही. कळलं का? किती काय आहे? हे पहिलं झालं. तिसरं काय करायचं आपल्याला? किती चालेल त्याला? तिसरं काय करायचं आहे? ए बी काढायचं आहे नाही. ए बी काढायसाठी नियम काय? कोण ए सी बी बरोबर 1/2 गुणिले कंस ए बी. करेक्ट? मग याचं माप किती आहे? कंसात काय लिहायचं? आंतरलिखित कोणाचे प्रमेय. पूर्ण लिहायचं. कळलं? आंतरलिखित कोणाचे हे किती अंश आहे? 30 अंश. 1/2 ला 1/2 आणि कंस ए बी ला ए बी. कळलं? मग हे दोन इकडे आणा. कंस ए बी बरोबर काय आहे? मग कंस ए बी बरोबर 30 गुणिले हे दोन भागाकार तिकडे का देत गुणाकार. मग कंस ए बी बरोबर किती? 60. कंस ए बी किती आला? 60. समजलं? मात्र राहिला कोणता? चौथा कंस ए सी बी. आपण काय करूया? कंस ए बी आणि कंस ए सी बी ती दोन्ही पासून काय बनलेला आहे? पूर्ण वर्गमूळ. दोघांची बेरीज किती येते? 360. म्हणजे कोणते कोणते? कंस ए बी प्लस कंस ए सी बी बरोबर किती? 360. कळलं? मग ए बी किती आहे? 60. मग कंस ए सी बी काढायचा कशाला? 360 ला 360. मग कंस ए सी बी बरोबर 360 मायनस 60. मग कंस ए सी बी बरोबर किती? 360. समजलं सगळं? ओके. चल हे किती नंबरला? 4. कळालं सगळ्याला कसं करायचं ते? आता सरासरीचे 3.4 मधला दुसरा प्रश्न काय? आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा काय चक्रीय चौकोन आहे. बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू. कोण पी एस आर बरोबर किती? 110 अंश. तर कोण पी क्यू आर चे माप किती? 2 नंबरला काय करायचं? माप कोन पी क्यू आर किती? 3 नंबरला माप कोन क्यू आर किती? आणि 4 नंबरला कोन पी आर क्यू किती? कळलं?
मग दिलेलं एकच माप आहे आपल्याजवळ कोणतं PSR आणि चौकोन कोणता आहे चक्रीय चौकोन. कोण PSR कुठे बघा PSR किती आहे 110 अंश. कळलं. मग तुम्ही सांगा कंस PQR काढा म्हणजे काय कंस किती PQR. मग कंस PQR किती आहे सांगा बरं 200. कळलं हो की नाही. कोण RS किंवा कोण PSR मुळे कंस PQR काय झाला अंतर खंडित झालं हो की नाही. कळलं का अंतर काय झालं खंडित झालं. मग कोणाचे माप किती आहे 110. कंसाचे माप दुप्पट राहते अंतर्लिखित कोणाचा प्रमेय. कळलं. कंसाचे माप कोणाच्या दुप्पट कोणाचे माप कंसाच्या निमपट. आता दिलं काय कोण दिला की कंस बघायचं. कंस दिला की कोण किती आहे 110. कोणता कंस अंतर्खंडित केला सांगा कसं ओळखायचं बघा असं घेऊन जायचं. कळलं हो की नाही. मग किती कोण PSR ने कंस PQR किती काय केला अंतर्खंडित केला समजलं. मग हे 110 तर कंस PQR किती मग 200. पहिलं सूत्र कळलं पहिले झालं. दुसरं कंस P आधी काय विचारले कोण PQR विचारले ना कोणता कोण PQR विचारले. लक्ष द्या कोण PQR किती आहे काढायचं आहे. हा हे चौकोन कोणता आहे चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनाचे समकोन काय असतात पूरक असतात. दोघांची बेरीज किती असते 180. मग कोण PSR 110 तर कोण PQR किती 70. हे 70 झालं. आणि आताच PQR किती घेतले आपण 210. उत्तर 2 झाले आपले. तिसरं काय कंस QR किती कंस QR बघा QR इथे आहे. कळलं. आणि दुसरं काय आपल्याला लिहितात बाजू PQ आणि एकरूप बाजू काय RQ म्हणजे PQ आणि RQ काय एकरूप आहे हो की नाही. मग आपल्याला माहिती आहे जीवा एकरूप असेल तर कंस बी काय असतं एकरूप असतं. जीवा एकरूप असेल काय असतं माझं हे कंस आणि एकरूप असतील की नाही हो की नाही. हे पूर्ण कंस इथून इथपर्यंत किती होता 220 होता. तर मग हे कंस एकरूप आहे तर कोणते PQ आणि RQ म्हणजे 210 चे 220 चे अर्धे अर्धे भाग किती 110 आणि हे कंस किती रे कळलं. मग हे कोण 110 हे कोण किती 50. किती कोणाचे माप कंसाच्या कोण काढा म्हणले की कंसाकडे बघायचं. कंस काढा म्हणले की आपल्याला कोणता कोण विचारले PRQ कुठे आहे PRQ. मग कोण PRQ विचारले मग त्याने कोणता कंस अंतर्खंडित केला PQ. मग PQ किती आहे 110. मग कंस 110 तर कोण त्याच्या निमपट राहतो किती 55. झाले उत्तर सगळे. कळलं का. आता लिहूया उत्तर मध्ये काय देणार परिश्रम आपण पुढून सुरुवात करणार याच्याकडून. चौकोन कोणता आहे चक्रीय चौकोन PQRS. चौकोन PQRS हा काय चक्रीय चौकोन आहे. आता चौकोन PQRS हा काय चक्रीय चौकोन आहे. आपला चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय चक्रीय चौकोनाचे समकोन काय असतात पूरक असतात. तर म्हणून चक्रीय चौकोन हा चक्रीय चौकोन आहे. हा काय चक्रीय चौकोन आहे. चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. म्हणून कोण PSR कोण PSR प्लस कोण PQR बरोबर किती कंसात द्यायचं चक्रीय चौकोनाचे प्रमेय. काय लिहायचं चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. कळलं. मग किती आहे 110 अंश. कोण PQR काढायचा दशाला तसं 180 ला 180. कोण PQR बरोबर 180 मायनस 110. कोण PQR बरोबर किती आहोत 70. पहिले सूत्र कळलं 70. माझं कळलं. माझा काय विचारलं कंस PQR विचारले कोणता कंस PQR कोणता प्रमेय अंतर्लिखित कोणाचा प्रमेय वापरायचा. अंतर्लिखित कोणाचा प्रमेय काय कोण PSR बरोबर 102 गुणिले कंस PQR. कळलं का हो की नाही. मग काय इथं कोण PSR बरोबर 102 कंस कोणता PQR कंसात द्यायचं काय
अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. सगळं कळलं. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग आता लक्ष द्या इथं हे किती आहे PSR किती आहे 110. 102 ला 102 आणि कंस काय PQR इथं काढायचं आपल्याला. मग हे कंस PQR जशास तसं हे दोन गुणाकार केलेलं काय भाग केलेलं काय 110 गुणिले 2 कंस PQR बरोबर 220. हे झालं आपलं दुसऱ्याचं. कळलं. हे किती वेळा झालं पहिलं. आता तिसरं काय कंस QR. कोणता कंस QR. कुठे आहे QR. कसं काढायचं कळलं ना. मग जीवा एकरूप आहे की नाही याचा उपयोग करायचा. या बाजू PQ एकरूप बाजू मी दिल्याचं बाजू PQ एकरूप बाजू RQ. कशाच्या आधारावर कंसात लिहायचं पक्ष. काय लिहायचं जे गणितात दिले त्याला काय म्हणायचं ऑलरेडी पक्ष. आता या चौकोनाच्या काय येते बाजू. चौकोनाच्या काय येतं वर्तुळाच्या काय येतं जीवा. मग जीवा म्हणून इथं काय जीवा PQ एकरूप जीवा RQ. मग जीवा एकरूप आहेत. मग एकरूप जे संगत कंस काय असतात एकरूप असतात. म्हणून कंस बघा PQ या जीवामुळे कोणता कंस तयार झाला PQ झाला. कंस PQ एकरूप कंस RQ. कळलं का. एकरूप जीवेचे संगत 3.3 मध्ये आपण शिकले की नाही. एकरूप जीवेचे संगत कंस काय असतात एकरूप असतात. म्हणून हे कंस काय आहे एकरूप. कळलं. आता पुढे काय बघा आपल्याला कंस कोणता विचारले RQ. हे पूर्ण एक कंस PQ आणि कंस RQ हे दोन्ही मिळून कोणता कंस तयार झाला PQR. कळलं. वास्तविक शब्दाने सांगा कंस PQR कंस PQR कंस कोणता PQR बरोबर कंस PQ प्लस कंस QR QR गणितात काय नाव काय QR. समजलं. मग हे पूर्ण माप किती आहे इथं आपण याला काय करूया याला x मानूया. या कोणाला काय आपण हे कंस दोन्ही काय एक एकरूप आहे की नाही. इथं आपण याला काय म्हणूया x. याचं माप किती आहे 200. याचं माप काय म्हणले आपण x प्लस x. समजलं 220. इथे किती आहे 220. कळलं. 220 ला 220 ला म्हणजे x प्लस x 2x. कळलं. मग x बरोबर 220 भागिले 2. मग x बरोबर किती 110. मग x काय म्हणले आपण कोणाला म्हणले की कंस PQ. म्हणून कंस PQ बरोबर कंस QR बरोबर किती मग 110. कळलं. म्हणून कंस किती आता कंस QR बरोबर किती 110. कळलं कसं केलं. माझं काय विचारले आता कोण कोणता विचारले PRQ. कळलं. कोण PRQ मुळे कोणता कंस अंतर्खंडित झाला PQ. मग PQ चं माप किती आलं 110. कोण PRQ निंपट राहील नाही वाचली ना केला आपण. कोण PRQ बरोबर 1/2 कंस PQ. कळलं. कंसात लिहायचं अंतर्लिखित पूर्ण लिहायचं अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. कळलं. कोण PRQ बरोबर 102 ला 102. PQ किती आहे 110. मग कोण PRQ बरोबर 55. किती अंश हे झालं आपलं चौथं उत्तर. समजलं का सगळ्याला. तिसरं हे किती आहे तिसरं आणि हे किती आहे आपला चौथा. कळलं. चारी उत्तर काय अवघड आहे. प्रश्न तिसरा चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोण R बरोबर 5x - 13 अंश आणि कोण N बरोबर 4x + 4 अंश. तर कोण R आणि कोण N ची मापे काढा. आता बघा
आकृती काय काढली आपण? चौकोन MRPN हा काय चक्रीय चौकोन आहे. तर मग चक्रीय चौकोनाचे कोणते कोण दिले? R आणि N. कोणते दिले? समकोन. समकोनाची बेस किती असते? म्हणजे बेरीज करून x काढा, x काढल्याने ठेवायची. कळलं? चौकोन कोणता? आकृतीमध्ये चौकोन MRPN हा काय? हा चक्रीय चौकोन आहे. हा काय? चक्रीय चौकोन आहे. म्हणून कोन R प्लस कोन N बरोबर किती? 180 अंश. कंसात द्यायचं चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. कळलं? कोन R किती आहे? 5x - 13 प्लस कोन N किती आहे? 4x + 4 बरोबर किती? 180. 5x आणि 4x 9x आणि वेगळी चिन्ह आहे. -13 + 4 वेगळे चिन्ह वजाबाकी आलेल्या होत्याला मला सांगायचं -9 बरोबर किती? 180. कशाची किंमत काढायची झाला? x ची. म्हणजे x च्या साईडला जे काय तर इकडे आणा. एक आणा. बरोबर? आधी कोणाला ऍड केली मग? या 9 ला. मग हे तशाच 9x आणि 180 तशाच तसे हे मायनस इकडे काय प्लस. समजलं? वजाबाकी इकडे काय आधी बेरीज. इकडे सोडून घ्या आधी. 9x बरोबर 149. मग x बरोबर 149 भागिले 9. 9 1 9 9 2 18 9 1 x बरोबर 21. x बरोबर किती आला? आपल्याला कोणाचे माप विचारले? कोण R आणि कोण R बरोबर किती आहे? 5x - 13. कळलं? 5 ला 5 x चा किती ठेवा? 21. 13 ला 21 5 105 - 13 किती दे? किती दे? 3 गेल्यावर किती? 192. किती अंश दे? 92. कोण R किती? 92. कोण N किती आहे? 4x + 4. 4 गुणिले 21 + 4 21 चौक 84 + 4 किती दे? 88 अंश. किती अंश? 88 अंश. अरे ना कोण R आणि कोण N किती अंश? 88 अंश. द्या. चला प्रश्न चौथा काय? कोणताही आयात. प्रश्न 5वा कोणताही आयात हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. अब हे आयत आहे. आयताचे चारी कोण काय असतात? A B C D हा काय? आयत आहे. कळलं? मग पक्षमध्ये काय लिहिणार? सिद्ध आपल्याला पक्ष लिहायचं काय? चौकोन ABCD हा आयत आहे. कळलं? आणि काय सिद्ध करायचं आहे? साध्य काय करायचं आहे? चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायला यायचं नाही. कळलं? हो की नाही? आता आपल्याला काय करायचं? सिद्धतामध्ये काय करणार? आता चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायसाठी त्याचा व्यत्यास वापरायला लागेल की नाही? हो की नाही? मग आपला नियम काय? चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? पूरक असतात. मग ज्या चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात तो चौकोन काय असेल? मग आता इथले आयताचे चारही कोन काटकोन असतात. काटकोन असतात. म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर किती हो? आपल्याला सम्मुख कोन काय दाखवायचे? पूरक दाखवायचे. म्हणून काय करायचं? कोन A प्लस कोन C. मग दोन्ही किती आहेत? 90 + 90. कळलं? कोन A
प्लस कोन सी बरोबर किती मग 180 समीकरण 1. तसंच कोन बी प्लस कोन डी बरोबर किती 90 प्लस 90. कोन बी प्लस कोन डी बरोबर किती 180 समीकरण 2. समीकरण 1 व 2 समीकरण 1 व 2. मग समूह कोणाची बेरीज किती दाखवली आपण 180. म्हणून चौकोन ए बी सी डी हा काय हा चक्रीय चौकोन आहे. हा काय चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन आहे. कशावरून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास प्रमेयाचा व्यत्यास समजलं सगळ्याला. शाहीब सहावा प्रश्न काय आता आकृतीमध्ये रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WX चे काय तर शिरोलंब आहेत. सिद्ध बिंदू P मध्ये छेदतात सिद्ध करा. चौकोन ZPT आता बघा चौकोन WZPT आता बघा WZPT काय दाखवायचं आहे चक्रीय चौकोन दाखवायचं आहे. बरं मग पहिला काय सिद्ध करायचं बघा. हे लंब आहे इथं हो की नाही. मग हे लंब आहे म्हणजे 90 आहे. इकडून बी लंब आहे की नाही मग इकडून 90. हे तसं इकडे आहे हे बी किती 90. कळलं. मग आपल्याला चक्रीय चौकोन दाखवलं काय करायचं समूह कोणाची बेरीज काय दाखवायचं 180. मग हे 90 आणि हे 90 दोघांची बेरीज किती या दोघांची बेरीज 180 त्या दोघांची बेरीज किती समूह कोणाची बेरीज किती दाखवली आपण 180. म्हणजे समूह कोण काय दाखवले पूरक. चौकोन कोणता राहील WZP काय राहील मग चक्रीय. आता दुसरं काय बिंदू XZTY कोणता XZTY हे काय आहे एकाच रेषेचे एकाच वर्तुळावर आहे सिद्ध करायचं आहे. मग आपला नियम होता आठवते का ही अशी रेषा होती. एका रेषेची दोन भिन्न बिंदू रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदू पाशी एकरूप कोन तयार करत असतील तर कळलं तर ते बिंदू एकाच वर्तुळावर असतात. शिकले की नाही. मग तुम्हीच बघा मग हे इथं 90 आहे हे इथं 90 आहे की नाही. एकरूप कोन तयार करला म्हणजे बिंदू Z आणि T हे X आणि Y जोडल्यानंतर काय आलं एकरूप कोन तयार करायला. म्हणजे XY या रेषेचे पुन्हा XY या रेषेचे XY हे बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजू Z आणि T बिंदूवर एकरूप कोन निश्चित करायला. एकरूप कोन निश्चित करत असलेले चारही बिंदू काय असतात एकाच शिरोबिंदूवर एकाच वर्तुळावर असतात. कळलं का. माझा उत्तरामध्ये काय लिहिणार आपण पहिलं गोळा काय करा लंब लिहा. लंब म्हणजे 90 अंश. कळलं कोण कोण लंब आहे रेख शिरोलंब आहे रेख YZ व रेख XT हे त्रिकोण WXY चे काय तर शिरोलंब आहे. काय तर मग शिरोलंब आहेत म्हणजे जिथे लंब आहे तिथं काय 90 अंश कोन आहे. म्हणून कोण XZY किती राहील 90 अंश लंब आहे नाही का. म्हणून कोण WZP किती राहील मग WZP किती 90 अंश. कळलं. मग तसेच इथं लंब आहे मग इकडून लंब घेता की नाही WTP किती कोण WTP बन किती कशावर 90 घेतले लंबावर. बरं मग इकडे लंब किती बेकार आहे 90. कळलं कसं मला. म्हणून कोण WZP प्लस कोण WTP बरोबर 90 प्लस 90. मग कोण WZP प्लस कोण WTP बरोबर किती 180. बरं मग तसेच काय तसेच उरलेल्या दोघांची कोणती बेरीज किती आहे 180. तसेच कोण ZWT प्लस कोण ZPT कोण कोणता ZPT बरोबर किती आहे 180. म्हणून चौकोन कोणता
WZPT कोणता WZPT काय आहे मग WZPT हा काय चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे कशावरून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास सगळं कळलं ओके नाही चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास काय जर एखाद्या चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापांची बेरीज 180 असेल म्हणजे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन काय असतो चक्रीय असतो तो चौकोन काय असतो आता लक्ष द्या आपल्याला पुढचं काय करायचं हे 1 नंबर झाला पुढचं काय 2 नंबरला XZTY हे एकाच वर्तुळावर दाखवायचं आहे मग XZTY एकाच वर्तुळावर दाखवत असेल तर काय दाखवलं रेषेचे दोन भिन्न बिंदू ते नियम कळलं ओके नाही आता नियम लिहून टाका आधी एकाच रेषेचे आता 2 नंबरचं उत्तर काढा ना एकाच रेषेचे दोन बिंदू रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदूपाशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात करेक्ट ओके नाही मग आता मला सांगा कोण XZY कोण कोणता XZY बरोबर किती अंश 90 अंश तसेच कोण कोणता XTY कोण किती 90 अंश मग एकरूप आहे की नाही कोण XZY एकरूप कोण XTY इथे काय XTY बरोबर किती 90 XTY किती 90 दोन्ही एकरूप आहे का मग एकरूप कोण निश्चित करायला की नाही म्हणून बिंदू XZTY हे एकाच वर्तुळावर असतील कळलं का हे पूर्ण नियम लिहायचा तिथं परीक्षेमध्ये आलं तर कळलं का हो की नाही लिहा सर